नमस्कार, मी चंद्रकांत शिंदे, शिंदे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड म्हणजेच धातू आणि धातू सदृश्य मूलद्रव्य यांच्याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. तर हे काय आहेत पहा नक्की. त्यातले मेटल म्हणजे काय, तर ह्या मेटलचं केमिकल प्रॉपर्टी अशी आहे की मेटलच्या शेवटच्या कक्षांमध्ये एकतर एक इलेक्ट्रॉन असतो किंवा दोन असतात किंवा तीन इलेक्ट्रॉन असतात आणि हे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असतात त्यांच्याकडे आणि त्यामुळे ते इलेक्ट्रॉन देतात. नॉन मेटलचा जर विचार जर केला तर नॉन मेटलच्या शेवटच्या कक्षांमध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात किंवा 5 असतात किंवा 6 असतात किंवा 7 इलेक्ट्रॉन असतात आणि हे इलेक्ट्रॉन घेतात. त्यांचे जे ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी त्यांना इलेक्ट्रॉन घ्यावं लागतं. ही त्यांची झाली केमिकल प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टी पाहू आपण. तर मेटलची फिजिकल प्रॉपर्टी काय आहे, तर मेटलची पहिली प्रॉपर्टी की हे नेहमी स्थायू रूपामध्ये असतो. ही पहिली प्रॉपर्टी त्याची. तर त्याच्यामध्ये एक अपवाद आहे, एक्सेप्शन आहे की जो मर्क्युरी आणि गॅलियम जे असतात ते नॉर्मल सामान्य तापमानाला हे द्रव रूपात असतात. त्यानंतर दुसरा जो गुणधर्म आहे तो म्हणजे काय, चकाकी. कारण या जे धातू आहेत त्यांना जर घासलं ना तर ते चमकतात. पण लोखंडाची एखादी वस्तू असेल आणि त्याला जर तुम्ही जर घासलं तर ती घासल्याबरोबर काय होते, चमकते. असं सगळ्या धातूंचं आहे. ज्या ज्या धातूंना तुम्ही घासता ना त्यानंतर तो चमकतो. आता सोने आणि चांदी असा धातू आहे की जो ऑलरेडी चमकदार असतो, त्यांना काय घासायची गरज नसते. दुसरं आहे हार्डनेस. म्हणजेच काय की यांच्याकडं भरपूर कठीणपणा असतो, हे कडक असतात. ठीक आहे, कठीणपणा हा त्यांचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. यानंतर त्यांना आपण ठोकून पत्रे तयार करू शकतो. त्यानंतर त्यांच्यापासून आपण तार काढू शकतो. याचबरोबर त्यामधून इलेक्ट्रिसिटी वाहते. ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रिसिटी एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे वाहते धातूंमधून. त्याचबरोबर हीट सुद्धा वाहते. जसं की आपण पाहिलं असेल पहा की आपली जी भांडी असतात स्वयंपाक करण्याची, तर ती धातूंपासून बनवलेली असतात कारण ते हीट कंडक्ट करतात. आणि यांची जी डेन्सिटी असते, घनता असते, ही जास्त असते. त्याचबरोबर धातूंचा जो उत्कलन बिंदू आहे म्हणजेच काय, बॉइलिंग पॉईंट आहे. त्यांना ज्या वेळेला उष्णता देणार आहे त्यावेळेला ते वितळणार आहेत, वितळल्यानंतर उकळणार आहेत. तर हा जो पॉईंट असतात ना, मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट म्हणजे उत्कलन बिंदू आणि द्रवणांक हे खूप मोठे असतात, म्हणजे जास्त असतात. याचबरोबर जे धातू असतात त्यांना आवाज म्हणजे सॉनरिटी हे एक गुणधर्म असतो. म्हणजे त्यांना जर समजा आपण वाजवलं तर ते वाजतात. ठीक आहे, आपण शाळेमध्ये बेल पाहिली असेल, मंदिरातली घंटा पाहिली असेल, त्यांना जर मारलं कशाने तर ते वाजतात, म्हणजे त्याच्यातून आवाज तयार होतो. तर हे आहेत मेटलचे गुणधर्म म्हणजेच धातूचे गुणधर्म. आता नॉन मेटलचे गुणधर्म काय आहेत की म्हणजेच काय, अधातूचे गुणधर्म काय आहेत, तर ह्यांची जी फिजिकल स्टेट असते, सामान्य अवस्था असते, ही स्थायू आणि वायू रूपामध्ये आहेत. स्थायू रूपामध्ये कोणते आहेत, तर कार्बन, सल्फर, फॉस्फरस हे स्थायू रूपामध्ये आपल्याला आढळतील. त्याचबरोबर हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन हे काय आहेत, गॅसेस फॉर्ममध्ये आहेत, म्हणजे वायू रूपामध्ये आहेत. आणि लिक्विडमध्ये फक्त एकच आहे, तो म्हणजे ब्रोमीन. यांना जशी आपण मगाशी प्रॉपर्टी पाहिल्या धातूच्या, त्याच्यातली एक प्रॉपर्टी याच्यामध्ये नाही. म्हणजेच काय, यांना कठीणपणा नाही आहे, यांना चकाकी नाही आहे, बरोबर ना. यांना ठोकून पत्रे नाही तयार करू शकत. आता ऑक्सिजनला ठोकून कसा पत्रा तयार करायचा, तो गॅसेस फॉर्ममध्ये. नायट्रोजनला कसा ठोकून पत्रा तयार करायचा, त्याच्यापासून नाही तार काढते. पहिली गोष्ट ते हवा गॅसेस फॉर्ममध्ये दिसतच नाही, त्यामुळे त्याच्यापासून पत्रा आणि तार कशी काढणार तुम्ही, ती चमकणार पण नाही, दिसतच नाही म्हणलं चमकाचं काही संबंध येत नाही. त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी सुद्धा पास होत नाहीये. ठीक आहे, आता जे आपण डोळ्याने पाहू शकतो असे कोणी, कार्बन आहे, कार्बन ठिसूळ आहे, सल्फर ठिसूळ आहे, पावडरच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. फॉस्फरस पण पावडरच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो. त्यामुळं आणि यांचे जे मेल्टिंग पॉईंट असतात किंवा बॉइलिंग पॉईंट असतात हे लो असतात. आता मला सांगा बरं तुम्ही की जो गॅसेस फॉर्ममध्ये ऑलरेडी गॅसेस आहे, याचा अर्थ त्याला लिक्विड करायचं म्हणल्यावर त्याला थंड करावं लागणार आहे. तर नॉर्मल टेम्परेचरच्या पेक्षा खूप कमी टेम्परेचर म्हणजे मायनसमध्ये त्यांचं टेम्परेचर न्यावं लागेल, त्यावेळेला तो लिक्विडमध्ये जाईल. आणि त्याला अजून जर थंड केला तर त्यावेळेला तो सॉलिडमध्ये जाईल. म्हणजेच काय,
की जे गॅसेस फॉर्ममध्ये ऑलरेडी आहेत, नॉर्मल टेम्परेचरला जे गॅसेस फॉर्ममध्ये आहे त्यांचा मेल्टिंग म्हणजेच काय वितळण बिंदू, म्हणजे ज्या वेळेला ते सॉलिडमधून वितळणार आहेत तो बिंदू कसा असणार आहे, खूप कमी असणार आहे ना. आणि ते ऑलरेडी गॅसेस फॉर्ममध्ये आहेत याचा अर्थ त्यांचा उत्कलन बिंदू सुद्धा कमी असणार आहे. तर हे आहेत नॉन मेटल. आता एक तिसरा जो प्रकार आहे बा, ना तो 100% मेटलमध्ये येतो ना 100% नॉन मेटलमध्ये येतो, तो मधीच आहे. तर त्याला म्हणतो आपण मेटलॉइड. तर मग मेटलॉइडमध्ये आपण आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम, अँटिमनी यांचे गुणधर्म हे मेटलॉइडमध्ये येतात. आता हे मेटलॉइड काय प्रकार आहे, तर हे दोघांचे पण गुणधर्म दाखवतात. म्हणजे काही वेळेला हे मेटलचे गुणधर्म दाखवतात आणि काही वेळेला हे नॉन मेटलचे गुणधर्म दाखवतात. म्हणजे जसं की सिलिकॉन आहे, सिलिकॉन हा ठिसूळ आहे परंतु त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होते. तर मेटलचा गुणधर्म याच्यामध्ये आहे, इलेक्ट्रिसिटी पास होते, परंतु नॉन मेटलचा पण गुणधर्म आहे कारण तो ठिसूळ आहे. तर हे असे गुणधर्म असतात त्यांचे मेटलॉइडचे, बरोबर ना. पण हे जे मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड आहेत यांचे मानव जातीला खूप उपयोग आहेत पहा. जसं की मेटल जर घेतला पहा, मेटलमध्ये खूप मेटल आहेत, जसं की लोखंड आहे, तांबे, चांदी, सोने, बरोबर ना, ॲल्युमिनियम. हे जे धातू आहेत हे धातू खूप खूप उपयोगाचे आहेत. म्हणजे आपण यांच्याशिवाय जगू शकत नाही अजिबात. ठीक आहे. आपल्या घरामध्ये यांच्यापासून बनवलेले खूप असे पदार्थ आहेत की जे पदार्थ आपण जर नाही वापरले तर आपण जंगली माणसं बनवू. त्यामुळं मानवजातीला पुढं घेऊन जाणारा हा एक धातू आहे. त्यानंतर नॉन मेटल जे आहेत, पण नॉन मेटल सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे आहेत. कारण आपण जे बनलोय तो कार्बनपासून बनलेलो आहे. आपण जे खातो ते कार्बनी पदार्थ खातो. आपल्या नाकाद्वारे जो बाहेर पडणार आहे तो कार्बन डायऑक्साईड आहे. त्याच्यामुळे आपण बनलोय कार्बनपासून. आपली जी हाडं आहेत ती फॉस्फरस पासून बनलेत. त्याच्यामुळं खूप महत्त्वाचं हे नॉन मेटल सुद्धा आहेत. आणि आपण जो ऑक्सिजन घेतो तो सुद्धा एक नॉन मेटल आहे. त्यानंतर आपल्या प्रत्येक जो प्रोटीन खातो त्या प्रोटीनमध्ये महत्त्वाचा घटक नायट्रोजन आहे. त्यामुळं हे मेटल आणि नॉन मेटल हे खूप फायद्याचे आहेत. पण जे आपल्याला मेटलॉइड आहेत या मेटलॉइडचा काही जास्त फारसा फायदा नव्हता, परंतु सध्याच्या काळामध्ये मेटलॉइड हे खूप मानव जातीला खूप पुढे घेऊन गेलं मेटलॉइड. तर हे कोणकोणते पदार्थ की ज्यामध्ये मेटलॉइड वापरलं जातं पहा. जेवढे इलेक्ट्रॉनिक्स मटेरियल आहेत त्यामध्ये पहा की आपला जो मोबाईल आहे, आपली घरामध्ये असलेली TV आहे, रेडिओ आहे, कॉम्प्युटर आहे, तर हे सगळे जे मटेरियल आहेत ना हे सगळे इलेक्ट्रॉनिक्स त्याच्यामध्ये मटेरियल वापरलं जातं. इलेक्ट्रॉनिक्स मटेरियलमध्ये कोणकोणते असतात, डायोड असतात, ट्रान्झिस्टर असतात, कॅपॅसिटर असतात, रेजिस्टर्स असतात, बरोबर, चिप्स असतात वेगवेगळ्या. तर हे जे सगळे इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे IC असतात, तर हे सगळे जे पदार्थ आहेत ना हे सगळे ह्या मेटलॉइडपासून बनवलेले असतात. म्हणजे मानव जातीला थोडक्यात काय पंख देण्याचं काम ह्या मेटलॉइडने केलेलं आहे. त्यामुळं मेटलॉइड जर नसते तर कदाचित आपण जंगली प्राणी असतो. आदिमानव जसा राहत होता ना तसे आपण असतो. त्यामुळं मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड ह्या तिघांनी माणसाची खूप मोठी प्रगती केलेली आहे. त्यामुळं यांचं जे योगदान आहे हे मानवजातीसाठी खूप मोठं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड यांच्याविषयी माहिती घेतली. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.